हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण डिनरला काजू करी करणार आहोत। चला तर मग काजू करीची रेसिपी आपण बघूया। काजू करी बनवताना मी इथे काही खडे गरम मसाल्यांचा यूज करणार आहे। सो आपण हे खडे गरम मसाले काढून घेऊ। आता इथे काजू करी करण्यासाठी आपण इथे एक मोठा लांब चिरलेला कांदा घेतला आहे, 2 टोमॅटो घेतले, अद्रक आणि लसूण घेतला आहे आणि काही खडे मसाले घेतले तिथे आणि करीसाठी काजू घेतले। हे काजूचे तुम्ही हाफली ते कट पण करू शकतात किंवा अख्खे काजू सुद्धा घेऊ शकतात। आपण हे फ्राय करून घेऊ आणि हे एका बाउलमध्ये मी काजू, मगज आणि तीळ हे भिजवून ठेवले। हे भिजवून याच्यासाठी ठेवले कारण आपण जर भिजवून ठेवले तर आपल्या काजू करीला क्रीमी टेक्स्चर येतो आणि भाजी पण रेस्टॉरंट सारखी टेस्टी होते। आता मी इथे एका भांड्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवले। हे गरम पाण्यामध्ये आपण आधी कांदा टाकून घेऊ। ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण बॉईल करतोय। जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही कांदा आणि टोमॅटो हे या गोष्टी सगळ्या फ्राय पण करून घेऊ शकता, पण बॉईल केल्यामुळे भाजीची टेस्ट चांगली येते आणि क्रीमी टेक्स्चर यायला पण मदत होते। सो कांदा टाकून झालाय आपला आणि 2 टोमॅटो आपण इथे घालून घेऊ। आता हे चांगलं बॉईल होऊ दे। कांदे आणि टमाटे हे चांगल्या पद्धतीने बॉईल करून झालेत। आता मी एका चाळणीमध्ये हे चाळून घेतले। याच्यातलं जे पाणी गाळलेलं आहे आपण ते फेकण्याची गरज नाही, आपण ग्रेव्हीमध्ये याचा उपयोग करून घेऊ। आता हे मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करू। याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट पण टाकणार आहोत। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी खडे मसाले ॲड केलेत आणि अद्रक लसूण पण ॲड केले। लसणाच्या मी साधारण 12 ते 14 अशा पाकळ्या घेतल्या आहेत। याच्यामध्ये आपण हे थंड झालेले कांदा आणि टोमॅटो ॲड करून घेऊ। आता हे मिक्सर आपण ग्राइंड करून घेऊया। हे मिक्सर ग्राइंड करून झाले। आता आपण हे जे बाउलमधले काजू आहेत हे आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ। इथे मी कढई तापायला ठेवली आहे। कढईमध्ये तेल घालून घेऊ। तेल तापलंय। आता याच्यामध्ये आपण काजू तळून घेऊ। काजू आपल्याला पिंकिश असे तळून घ्यायचे। मी थोडंच तेल घातलंय कारण आता हे काजू बघा तुम्ही लाल रंग येईपर्यंत आपण परतून घेतले। आता हे एका डिशमध्ये आपण काढून घेऊ। आता ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे अजून थोडंसं तेल लागेल आपल्याला, तर आपण इथे तेल पण ॲड करून घेऊ। थोडंसं तेल ॲड करून झालंय। आता आपण या गरम तेलामध्ये खडे मसाले घालणार नाही आहे कारण आपण आधीच हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले। आता आपण हे मिक्सर याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घेऊ। गॅस कमी ठेवायचा आपल्याला। आणि हे जे मिश्रण आहे हे तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊ। साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये हा मसाला कढईच्या आजूबाजूने सुटायला लागतो आणि मसाला चांगला फ्राय होतो। मसाला फ्राय होतोय तोवर आपण याची पेस्ट करून घेऊ। ही आपण काजू, मगज आणि तीळ अर्ध्या तासापूर्वी भिजत घातले होते। आता याची आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया। हे मिश्रण मिक्सरमध्ये ग्राइंड करून झाले। आपण हे लगेच घालणार नाही आहे। आपली काजू करी ही रेसिपी जेव्हा होत होईल तेव्हा आपण याच्यामध्ये ते ॲड करणार आहोत। मसाला आपला चांगला भाजून होत आलाय। याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालूया। तूप कुठलंही घालू शकता तुम्ही, गाईचं किंवा म्हशीचं। आता थोडासा गॅस मोठा करून हा मसाला परत एकदा परतून घेऊ। आता यात आपण मसाले ॲड करून घेऊ। लाल तिखट ॲड करू आणि थोडी कसुरी मेथी पण टाकून घेऊ। धने जिरा पावडर मी भाजून ठेवत असते नेहमी, तर ती पण आपण इथे 1 चमचा टाकून घेऊ।
बाकी दुसरे काही जास्त मसाले ॲड करण्याची गरज नाही आहे, कारण आपण यामध्ये खडे मसाले ॲड केले. फक्त आता हे आपण टाकलेले जे मसाले आहेत हे या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ. हा मसाला पूर्ण भाजून झाला आहे आपला. आता याच्यामध्ये पाणी घालायची घाई करायची नाही. आधी आपण हे तळलेले काजू याच्यामध्ये ॲड करू आणि हा जो मसाला आहे हा चांगल्या पद्धतीने ह्या काजूंना कोट करून घेऊ आणि यात थोडंसं मीठ घालू. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. मी इथे 1 चमचा ॲड करते. आता मसाल्यामध्ये काजू चांगल्या पद्धतीने कोट झाले. आता आपण याच्यामध्ये ग्रेव्हीचं जे आपण पाणी ठेवलं होतं ते आपण ॲड करून घेऊ. हे लागणार तेवढंच आपण घालणार आहे. आता गॅस थोडा मोठा करून ही ग्रेव्ही आपण बॉईल करून घेऊ. आता आपण झाकण काढून घेऊ. ग्रेव्ही बॉईल करून झाली आहे. आपण जे मिक्सरमध्ये काजू, मगज आणि तीळ याचं जे मिक्सर वाटून घेतलं होतं ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. यात थोडं पाणी घालून घेऊ. या वाटणाने ना आपल्या ग्रेव्हीला खूप छान असा क्रीमी टेक्स्चर येतो आणि हॉटेलमध्ये जशी काजू करी असते तशीच टेस्ट लागते. आता हे मिक्स करून घेऊ. यामध्ये काही जण मधसुद्धा घालतात किंवा साखरसुद्धा 1 चमचा घालतात, पण मी घालत नाही. जर थोडी रेसिपी बॅलन्स करायची असेल तुम्हाला तर तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकू शकता. मसाल्यामध्ये मी तूप घातलं आहे फ्राय करताना. आता आपल्याला या ग्रेव्हीमध्ये तूप किंवा बटर टाकण्याची काही आवश्यकता नाही आहे. आता हे फक्त आपण 1-2 मिनटं मंद आचेवर बॉईल करून घेऊ. 2 ते 3 मिनटं झाले आहेत. काजू करी आपली रेडी आहे. एका बाउलमध्ये मी काढून घेते. काजू करी रेडी आहे. तुम्ही काजू करी ही पोळीसोबत किंवा राईससोबत खाऊ शकतात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.